हॅलो नमस्कार, मी आज बनवत आहे तुरीच्या दाण्यापासून कचोरी। आज मी सेकून घेत आहे, थोडं होऊ शकतं थोडं तेल टाकून सेकून घ्यायचे। थोडं मिरची आणि लसण आणि अद्रक, मिरची आणि लसण आपण थोडं सेकून घेऊ। हे भाजून घेतलं आहे। याच्यामध्ये आपण ज्या मिरच्या भाजून घेतल्या त्या काढून घेऊ। मिरची, लसूण आणि हे धनिया आणि थोडे अद्रक। चला तर पाहू शकता तुम्ही, असं मी बारीक करून घेतलं आहे कचोरीचं सारण। आता आपण तुरीचे दाणे काढून घेऊ मिक्सरमधून। पाहू शकता तुम्ही अर्ध कच्ची पेस्ट काढून घेतली तुरीच्या दाण्याची। चला तर आता आपण कचोरीचा मसाला बनवून घेऊया। चला तर आता आपण स्टार्ट करूया मसाला बनवू कचोरीचा। थोडंसं तेल टाकून घेऊ। मी मसाले घेतले आहे, धने घेतले आहे थोडं बारीक करून घेतले, सोप आणि हे ऑप्शनल आहे, तीळ आणि जिरं। हे याच्यामध्ये आपण सगळं तेल गरम झाल्यावर आहे आणि हा चटणी काढून घेतलेली आहे लसण जिऱ्याची। थोडं गरम झालेलं आहे, पाहू शकता ते। जिरं टाकून घेऊ। हे मसाले आहे ते सगळे टाकू। हा जो मसाला तिखट मिरची इथे टाकून घेतला आहे ते टाकू। याच्यामध्ये आपण धने पावडर, हळदी व चवीपुरतं तिखट घ्यायचं। हिंग पावडर थोडं, बारीक हे जे मी जिरं आहे ते बारीक करून ठेवलेलं होतं शेकून। आणि आपण जो तुरीचा हे करून घेतला आहे पेस्ट ते टाकून घ्यायचं। परतून घेऊ आपण याला। नमक टाकून घेऊ थोडं। चांगलं भाजून घेऊया मस्त। वास येतो, खूप छान स्मेल येत आहे। त्याला थंड आपण कचोरीचं सारण बनवून घेऊ। तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये पण बनवू शकता आणि मैद्याच्या पिठामध्ये पण बनवू शकता। सगळे झाले, आता आपण धनिया टाकून घेऊ। धनियानं आणखी स्मेल चांगला आहे। आपली चटणी बनवून रेडी झाली आहे, पाहू शकता तुम्ही, खूप छान झाली आहे। थोडं गव्हाच्या पिठात करू आणि थोडा ओवा टाकून घेऊ चवयासाठी।
चला तर आपण कचोरी बनवायची प्रोसिजर चालू करू. पोळी लाटून घेतली पोळीसारखी आणि सारण बनवून घेऊ थोडं थोडं. हलक्या हातानं लाटून घ्यायचं म्हणजे बाहेर निघणार नाही. मी 2 प्रकारचे बनवते, गव्हाची पण बनवते आणि मैद्याची पण बनवते. जर बच्चा पार्टीसाठी जर बनवायचं असेल तर त्यामुळे आपण हे जे सारण आहे ते कमी घालायचं. पाहू शकता मी काही मैद्याच्या बनवून घेतल्या आणि काही गव्हाच्या पिठापासून बनवून घेतले. चला तर आता तेल गरम झालेलं आहे, पाहू शकता. चला तर आता आपण तळून घेऊया. कम थोडी वेळ होऊ शकता. मी टेस्टसाठी फक्त मैद्याचे बनवलेले, कशी वाटते टेस्ट तुरीच्या दाण्यासोबत होऊ शकता. छान झाले. खूप छान पाहू शकता.